अहिल्यानगर फक्त इतिहासासाठी नाही तर फिटनेससाठी सुद्धा ओळखला जातो. तर आज आपण SP फिटनेसला आज भेट दिलेली आहे. ॲज आपण या जिममध्ये आहोत. तर दादा मला एकंदरीत तुमची एक ओळख करून द्या. प्रथमतः तुमचं हार्दिक स्वागत करतो SP फिटनेस जिममध्ये. थँक्यू. आणि जे नगरची तुम्ही ओळख करून दिली की नगर हे फक्त ऐतिहासिक नसून तर नगरच्या मातीमध्ये भरपूर प्रकारचे खेळाडू तयार झालेले आहेत. जसे बॉडी बिल्डिंग असो, महाराष्ट्र केसरी वगैरे भरपूर प्रकारचे पैलवान पण या मातीमध्ये तयार झालेले आहेत. तर प्रथमतः मी तुम्हाला ओळख करून देतो. हे आमचे दोन्ही मोठे बंधू आहेत, सचिन पारदे आणि राहुल पारदे. तर हे दोघेच पूर्ण जिम मॅनेज करता. अच्छा. हो. तर SP फिटनेसची सुरुवात खूप मजेशीर झालेली आहे. म्हणजे मजेशीर म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की एक आम्ही या क्षेत्रामध्ये जवळपास मागच्या 15 वर्षापासून आहेत. तुमच्या फिटनेसकडे तिघांचे बघून कळतं की तुम्ही खूप फिट आहात, हेल्दी आहात. वा. हां, तर सुरुवात अशी झालेली आहे आमची की आम्ही सर्वप्रथम आपलं SP फिटनेस म्हणून शॉप होतं, प्रोटीन अँड सप्लिमेंट्स न्यूट्रिशन. तर सर्व प्रकारचे जिम्स स्पोर्ट न्यूट्रिशन्स आमच्याकडे उपलब्ध असतात. आणि आम्ही आजपर्यंत अशी एक पण कंप्लेंट आमच्याकडे आली नव्हती की तुम्ही फेक सप्लिमेंट विकता किंवा सप्लिमेंट न्यूट्रिशन खाऊन आम्हाला त्रास झाला, अशा प्रकारचे एक पण आजपर्यंत आम्ही एक सुद्धा तक्रार आमच्याकडे आलेली नाही कधीच त्या 15 वर्षामध्ये. तर मग ते शॉप चालू करताना पहिल्यांदा आम्हाला खूप अडथळे आले त्यावेळेस, पण आम्ही ते सर्वांवर मात करून पुढे आलो. मग त्याच्यानंतर आता ठरवलं की आपण सप्लिमेंट वगैरे देतोच आपण, आणि त्यात आम्ही सगळे वेल क्वालिफाईड आहेत. मी BE कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. त्यानंतर मी MNC मध्ये जॉब करतो. त्याच्यानंतर माझ्याकडे सर्व प्रकारचे सर्टिफिकेशन आहेत. भाऊचे पण सर्टिफिकेशन वगैरे झालेले आहेत सर्व. पर्सनल ट्रेनिंग असो, ॲनाबॉलिक्स न्यूट्रिशन असो, सर्व प्रकारचे सर्टिफिकेशन आहेत. तर आम्ही असंच कुठलाही म्हणजे बिझनेस चालू करण्याच्या अगोदर आपण त्याची पूर्ण नॉलेज घेतलं पाहिजे. तरच त्या क्षेत्रामध्ये आपण आलो, तरच आपण ते ज्ञान दुसऱ्याला देऊ शकतो. जर आपल्याकडेच काही जर नसेल तर आपण ते दुसऱ्याला देऊ शकणार नाही आहेत. तर त्यामुळे आम्ही सर्वप्रथम आपल्याकडे नॉलेज गेन केलं, बरोबर, जेणेकरून जो माझ्याकडे कस्टमर येणार आहे त्याला चुकीची माहिती नाही गेली पाहिजे. कारण की तुम्ही आज मार्केटमध्ये बघता की बॉडी बिल्डिंग हा क्षेत्र खूप बदनाम झालेला आहे. की एखादा बॉडी बिल्डर बघतो आणि मला त्याच्यासारखं बनायचं, पण अरे का बनायचं तुला त्याच्यासारखं, हेच माणसाला कळत नाही. इन्स्पायर्ड होतो, बट कोणत्या गोष्टी नेमक्या व्हायला पाहिजे तो मार्ग व्यवस्थित. त्याचं टार्गेट काय, तो बॉडी बिल्डर आहे. तो बॉडी बिल्डर आहे, त्यांनी काय केलंय ते तुझ्या बॉडीला सूट नाही होऊ शकत ना त्या गोष्टी. तुझा गोल डिफरंट आहे, त्याचा गोल डिफरंट आहे ना. प्रत्येकाचं एक अचिव्हमेंट आहे. तर ह्या गोष्टी आम्ही प्रत्येकाला बारकाईने समजून सांगत असतो. सर्व जो आमच्याकडे येतो त्याला आम्ही सर्वप्रथम विचारतो तुझं गोल काय, टार्गेट काय, त्याच्यानुसार आम्ही त्याला सर्व काही इथं गायडन्स केला जातो. वा. आता ही जिम एकंदरीत किती वर्ष झाली यायला सुरुवात? जिम चालू करून आम्हाला 5 वर्ष झालेली आहेत. आणि त्यावेळेस असं होतं की गोल्ड जिम वगैरे ज्या नावाजलेले जिम आहे त्या जिम सोडून दुसरीकडे तुम्हाला इम्पोर्टेड मटेरियल बघायला भेटत नव्हतं, जिम इक्विपमेंट वगैरे. आणि त्यावेळेस आपण ट्रेंड सेट केला की इम्पोर्टेड इक्विपमेंट आपण पण आणू शकतो आणि आपण पण क्राऊड चांगला बनवू शकतो. कारण की ज्या लोकांना गोल्डचा जाहीर परवडत नाही आहे, म्हणजे असं नाही की सर्वांना परवडतं, पण नाही जाऊ शकत तिथं काही कारण, काही जण असतात त्यांना नाही. हां, त्याच्यामुळं आपण ती फॅसिलिटी इथे दिल्या. मग दादा आपल्या इथे आपण किती एक मिनिमम चार्जेस पे घेतोय मुलांकडनं किंवा मुलीकडनं? पण नॉमिनल चार्जेस आहेत. आपण असे काय हाय रेंजमध्ये चार्जेस वगैरे घेत नाही. 1500 रुपये आपण चार्ज करतो. अच्छा. हो, 1500 आणि 1200 रुपये लेडीजसाठी. म्हणजे आपल्याकडे पूर्ण युनिसेक्स आहे, मुली सुद्धा करू शकतात, मेन सुद्धा करू शकतात. युनिसेक्स जिम आहे पूर्णपणे. आणि बिंदास इथे तुम्ही जिम वगैरे, कार्डिओ वगैरे सगळं काही करू शकता. आणि विथ आपले म्हणजे दादा ट्रेन सुद्धा करतात. हो. क्या बात आहे. म्हणजे इतक्या कमी पैशामध्ये करतात आपलं इतकं चांगलं पॅकेज मिळतंय. आणि मगाशी सुद्धा मी बघितलं एक छोटीशी क्लिप मला दिसत असेल की दादा गायडन्स सुद्धा करत होते. मी कालचा एक तुमचा छोटासा एक व्हिडिओ काढलाय ज्यावेळी तुम्ही त्या मुलांना गाईड वगैरे व्यवस्थित प्रॉपर करत होतात. समथिंग डाएट होतं ते आय थिंक. तर मग फक्त तुम्हाला इथे बॉडी ट्रेन नाही केली जात, तिकडे तुम्हाला प्रॉपर एक डाएट सुद्धा आय थिंक दिला जातो. तुम्ही जसं मला काल दादानी सुद्धा सांगितलं होतं की आपण फक्त इथे मुलांना म्हणजे वजन उचलायचं आहे किंवा बॉडी कशी बनवायची हे नाही सांगत, त्यांना प्रॉपर खाण्यामध्ये काय घ्यायचं, तुम्ही काय घेतले पाहिजे, फ्रूट्स घेतले पाहिजे ते तुम्ही सुद्धा व्यवस्थित सांगता. हे कसं काय एक्झाम घेतलं?
मग तेच म्हटलं ना, आम्ही सर्व वेल एज्युकेटेड आहेत सर्व काही, आणि आमच्याकडे सर्टिफिकेशन्स आहेत. आम्ही असं म्हणजे जे बाकीचे लोक फक्त मार्केट चाललंय एक धंदा करायचा म्हणून जिम ओपन करायची आणि 4 ट्रेनर ठेवायचे आणि मग त्यांना पण काय माहिती नसतं. ते ट्रेनर आहेत किती पण झाले तर त्यांचा न्यूट्रिशनचा काही संबंध नसतो. एक तर ट्रेनर वेगळा असतो, न्यूट्रिशनिस्ट वेगळा असतो, त्याच्यानंतर तुमचे स्पोर्ट्स सप्लिमेंट ते वेगळे असतात. तर तिन्ही गोष्टींचं नॉलेज एका माणसाला असू शकत नाही, आणि ते असू शकतं तर केव्हा असू शकतं, तो वेल एज्युकेटेड असला पाहिजे, त्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान असेल तरच तो सगळ्यांना सगळं सांगू शकतो. बरोबर, अगदी बरोबर. हां, तर मग आम्ही सर्व अगोदर शिकलो या सर्व गोष्टी. मग आपल्या जिममध्ये आता तुमच्या व्यतिरिक्त कोणी असा बाहेरचा ट्रेनर नाही, बाहेरचा ट्रेनर नाही आपल्याकडे. त्याच्यामुळेच आपल्याकडे आज लेडीज असो किंवा कुठले एजच्या जेंट्स असतील तर ते बिंदास येऊ शकतात. त्यामुळे आपल्या एकदा नगरकरांसाठी एकदा जरा व्यवस्थित आपला टायमिंग वगैरे एकदा व्यवस्थित सांगा की कसा काय आपला टाइम पिरियड कसा काय चालतो, कोणत्या वेळेमध्ये काय. टायमिंग आपलं सकाळी चालू होतो, एक 5:30च्या आसपास जिम चालू होते सकाळी 5:30ला, आणि त्यानंतर एक 12-12:30पर्यंत चालू असते जिम. अच्छा. हां, तर त्यामुळे त्यामध्ये कसं असतं, आता सपोज काही लेडीजला सकाळी जायला जमत नाही तर मग ते प्रेफर करतात की आम्हाला सेपरेट बॅच हवी आहे. मग ते एक 10 किंवा 9:30च्या नंतर तुम्ही सेपरेट लेडीज येऊन फक्त वर्कआउट करू शकता. म्हणजे तुम्हाला एकदम बेटर प्रायव्हसी फील होते त्याच्यामुळे. कुठलं म्हणजे भरपूर लेडीजचं असतं ना की जेंट्स वगैरे कुणी नको आहे आपल्यासोबत, तर मग ते कम्फर्ट झोन तो करेक्ट ट्रेनिंग करणं. हो, मग त्यामुळे आम्ही काय ठरवलं की मग जर लेडीजला कम्फर्ट झोन द्यायचा आहे आपल्याला, प्रायव्हसी द्यायची पूर्ण, तर मग एक 9:30-10च्या नंतर त्यांच्यासाठी पूर्ण वेळ 3 तास त्या टायमामध्ये तुम्ही या आणि बिंदास तुम्हाला हवं तसं वर्कआउट करा. क्या बात आहे, क्या बात आहे. नाईस, मस्त, छान. तर दादा आपण जरा पुढे एक इक्विपमेंट्सकडे जाऊया की आपल्याकडे आपल्या जिममध्ये काय काय इक्विपमेंट्स आहेत ते जरा आपल्या प्रेक्षकांना एकदा दाखवूया. नक्कीच. हां, तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी ट्रेडमिल आहे, आणि हे ट्रेडमिल म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की ट्रेडमिलमुळे आपलं वजन जे आहे एकदम झपाट्याने कमी होतंय. तर असं नसतं काही की तुम्ही ट्रेडमिल केले म्हणजे लगेच वजन वगैरे कमी होणार आहेत. त्याच्यासाठी पण तुम्हाला प्रॉपर गायडन्स हवा आहे की ते मशीनवर किती वेळ तुम्ही रनिंग केली तर तुमचं वजन कमी होणार आहे, रनिंग करणार आहे की वॉकिंग करणार आहे, बरोबर, की म्हणजे कुठल्या प्रकारचा तुम्ही एक्सरसाइज केल्याने रॅपिडली तुमचं वेट लॉस होणार आहे किंवा फॅट लॉस होणार आहे. तर एक तुमच्याकडे प्रॉपर नॉलेज असेल तरच तुम्ही या मशीनचा यूज करू शकता प्रॉपरली. आणि ही मशीन जर तुम्ही बघताल तर ही कम्प्लिटली इम्पोर्टेड मशीन आहे. याच्यावर तुम्ही रनिंग वगैरे करताना कुठल्याही प्रकारचा तुम्हाला धोका वगैरे जाणवणार नाही याच्यावरती. अच्छा, हो. वा. म्हणजे आपल्या सुरक्षतेची सुद्धा मित्रांनो इथे या ठिकाणी काळजी घेतली जाते. आणि शिवाय दादा जसं सांगत आहेत की फक्त मशीन असणं इम्पॉर्टंट नाही आहे, त्याचं नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळेच आपल्याला दादा व्यवस्थित गाईड करतात या ठिकाणी की कशी ती मशीन यूज करायची आहे, कसं त्यावर तुम्ही ट्रेनिंग करायचं आहे. नाईस. अजून आपल्याकडे पुढे काय काय इक्विपमेंट्स आहेत आपण जरा एक एक बघूया. चालेल. आपल्याकडे स्पिनिंग बाईक्स आहेत. तर स्पिनिंग बाईक्स युजली आपण फॅट लॉस वेट लॉससाठी यूज करतो, आणि ही पण पूर्णपणे इम्पोर्टेड स्पिनिंग बाईक आहे. तर तुम्ही फॅट लॉस व वेट लॉससाठी हिचा यूज करू शकता एक उत्तम प्रकारे. क्या बात आहे. नंतर एक सिनेमॅटिक सगळ्यांची शॉर्ट्स घेऊ. त्याच्यानंतर आपल्याकडे इथं डुएल मशीन आहे, स्मिथ मशीन किंवा आणि तुम्ही याच्या स्कॉट मशीन आपल्याकडे डुएलमध्ये आहे. तर तुम्ही दोन्ही प्रकारचा यूज करू शकता. स्मिथ मशीनमध्ये कसं असतं, तुम्ही इंजुरी टाळू शकता. बरोबर. मोस्टली काय होतं, ज्यावेळेस बिगिनर असतो किंवा इंटरमिजिएट आहे किंवा ॲडव्हान्स लेवलचं तुम्ही फिजिक तुम्हाला अचीव करायची, कुठल्याही प्रकारचा खेळाडू असू द्या किंवा जो आपल्याकडे कुणी नवीन असो माणूस, लेडीज असो, तर ज्यावेळेस आपल्याला इंजुरी अवॉइड करायची असते त्यावेळेस स्मिथ मशीनवरती सुरुवात केलेली किंवा स्मिथ मशीनवरच कंटिन्यू केलेल्या गोष्टी असेल तर ते कधी पण चांगलंच आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला जसं सांगितलं ऑलरेडी मी की सर्व इम्प्रुव्ड इक्विपमेंट आहेत, त्यामुळे तुम्हाला एकदम प्रॉपर फॉर्म, तुमचा प्रॉपर टेक्निक, कुठेच मशीन खालीवर दिसणार नाही किंवा कुठे इम्बॅलन्स झाल्यासारखं वाटणार नाही तुम्हाला. त्याच्यामुळे सामान इम्पॉर्टंट आहे ह्याच्यावरूनच कळतं, कारण की इतकं छान मेंटेन पण ते केलेलं आहे आणि व्यवस्थितरित्या ते अजूनही आहे. कारण की 5 वर्ष झालेत माझ्यामध्ये, 5 पेक्षा जास्त झाले. आणि सामान खूप छान कंडिशनमध्ये एकदम व्यवस्थित आहे, अजून नवीन आहे. आता ही लेग प्रेसची मशीन जर बघितली तर आपण ज्यावेळेस चालू केलं होतं तर त्यावेळेस तर मार्केटमध्ये नवीनच होती पूर्णपणे. अशा प्रकारचे लेग प्रेस मशीन नव्हत्या, ते नॉर्मल प्रकारचे लेग प्रेस मशीन असायच्या की ज्याच्यावरती जास्त धोका असायचा. ज्यावेळेस आपण वेट जास्त लावतो आणि ज्यावेळेस अनलॉक करतो आपण तिला, त्यावेळेस जर
वजन कधी कॅरी झालं नाही तर डायरेक्ट तुमच्या गुडघ्यावर येते ही गुडघ्यावर machine. येतो. बरोबर. त्याच्यामुळे अपघात होण्याचा खूप चान्सेस असतो आणि इंजुरी होण्याचा खूप जास्त प्रमाणात चान्सेस असतो. तर बरोबर. आपण ती मशीन टाळून मग ही नवीन प्रकारची मशीन त्यावेळेस आणली की जेणेकरून याच्यावर किती जरी वेट टाकलं तुम्ही तर कुठल्याही प्रकारचे तुम्ही लॉक जरी नाही लावलं त्याला, मशीन अनलॉक असली तरी तुम्हाला काहीच धोका होणार नाही. तुम्ही आहे तसे जरी सोडून दिले तर काहीच धोका होणार नाही क्या याच्यावर. बात आहे. नाईस नाईस नाईस. मस्त मस्त कमाल. आणि तुम्ही जर बघितलं तर आपल्याकडे 50 kg पर्यंत डंबेल्स आहेत की म्हणजे तुम्ही स्टार्टर असो, इंटरमिजिएट असो किंवा ॲडव्हान्स लेवलचा असो, सगळ्या प्रकारचे म्हणजे बॉडी बिल्डर्स असो किंवा जस्ट त्याला एक फिजिक्स चांगली अचीव करायची आहे हार्ड करून, त्याच्यासाठी 50 kg पर्यंत मशीन आपल्याकडे उपलब्ध आहेत, डंबल्स उपलब्ध आहेत. मस्त मस्त मस्त. त्यानंतर तुम्ही बघू शकता की चेस्ट स्पेससाठी आपल्याकडे फ्लॅट बेंच Flat bench आहे, आहे. इन्क्लाइन आहे, डिक्लाइन आहे, की जेणेकरून तुम्हाला जर वाटलं की मला फ्री वेट मारायचं तर तुम्ही इथे मारू शकता. स्मिथ मशीनवर मारायचं तुम्ही स्मिथ मशीनवर सुद्धा मारू शकता बेंच बरोबर. ठेवून. म्हणजे इथे प्रॉपर एक वेगवेगळे आहेत. नाही तर काही ठिकाणी कसं असतं की एकच बेंच असतो, हा. त्यालाच डिक्लाइन करावं लागतं, त्यालाच इन्क्लाइन करावं नाही लागतं. नाही नाही पण मग आपल्याकडे त्याच्यामुळे काय तिन्ही- होतं त्यासाठी ती गोष्ट जर केली ना त्याच्यामुळे काय होतं की तुमचा फॉर्म प्रॉपर येत नाही. आता हे वेट वगैरे याचं कसं प्रॉपर ऍडजस्ट झालेलं आहे सर्व, बरोबर. आणि बेंचचा किती डिग्रीमध्ये पाहिजे इन्क्लाइन डिक्लाइन तो प्रॉपर सेट आहे. अच्छा. वा वा वा. कमाल कमाल. हे क्वालिटीवाला खरं तर काम आहे आपल्या इथे. हो. बॅक मशीन. बॅक मशीनमध्ये ही लॅट पुल डाऊन मशीन म्हणता याला. तर याच्यामध्ये तुमचा बॅक ट्रेन केला जातो आणि त्याच्याबरोबर आपल्याकडे ही डुअलमध्ये आहे ही सुद्धा, ज्याने तुम्हाला सीटेड रॉज मारता येतात की जेणेकरून आता सपोज कुणी नवीन असतो त्यालाच तिकडं केबल क्रॉस ओव्हर मारता येत नाही, तर तुम्ही इथे लाईट वेट म्हणा हेवी वेट म्हणा इथे तुम्ही बसून प्रॉपर फॉर्मली मारू शकता. वा. त्याच्यानंतर ही बायसेप अँड ट्रायसेपची मशीन आहे. तर या बायसेप अँड ट्रायसेप मध्ये मशीनमध्ये तुमचा फॉर्म जो असतो तो प्रॉपर फॉर्म येणार एकदम, बरोबर. की जो मसल टार्गेट झाला पाहिजे तोच मसल टार्गेट होणार आहे, तो प्रॉपर तेवढा पंप होईल. प्रॉपर पंप होणार. की नवीन मुलगा असतो किंवा जो एक्सपिरियन्स पण आहे पण तरी त्याचा पण फॉर्म चुकू शकतो. पण इथं मशीनला कसं असतं की पूर्ण ॲडजस्ट केलेलं आहे, किती डिग्रीमध्ये तुमचा अँगल पाहिजे, बरोबर. काय सर्व गोष्टी इथं प्रॉपर आहे. आणि किती डाऊन गेला पाहिजे, प्रॉपर एक हा, वेट किती व्यवस्थित गेलं पाहिजे. प्रॉपर सर्व सेट आहे आणि त्याच्यामुळे तुमचा मसल जो आहे ना प्रॉपरली टार्गेट होतो. मस्त मस्त मस्त. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे लेग कर्ल, लेग एक्सटेन्शन्स दोन्ही ड्युअल मशीन आहे ही सुद्धा. ही तुम्ही लेग कर्ल जर घेतलं हां. तर अशा म्हणजे मोस्टली पहिल्यांदा काय व्हायचं 5 वर्षापूर्वी की तुम्ही मोस्टली जिममध्ये गेला तर तुम्हाला लेगसाठी मशीनच भेटत नाही. कारण की कसं असतं की आपल्याकडे जास्त फॅड काय झालेलं आहे की अप्पर बॉडी ट्रेन करायची, लोअर बॉडी जास्त कोण कोणी trainच करत कडे नाही. जास्त कोण लक्ष द्यायचं नाही. मग त्याचं एक होतं कसं की त्याला पण कारण होतं ना की मोस्टली जिम मध्ये मशीनच नाही बघायला भेटत तुम्हाला, आणि असल्या तर ते इंडियन मेड हां. त्यांचं कुठलं काय प्रॉपर काहीच नाही त्याला. तुला फॉर्म पण तो प्रॉपर हा. तर तुम्ही मशीन जर बघताल सर्व काही प्रॉपर याच्यामध्ये आहे. क्या बात. त्याच्यानंतर ही पेग डेक म्हणून मशीन असते, ह्याच्यामध्ये तुम्ही चेस्ट आणि बॅक दोन्ही पण ट्रेन करू शकता. आणि साधारण लास्ट वेट किती पर्यंत आहे सगळ्यांचं? ह्याच्यामध्ये साधारण वेट लास्ट आहे 90 kg. म्हणजे कुठल्याही लेवलचा स्टुडंट असो, बॉडी बिल्डर असो, कोणी पण ते यूज करू शकतो. 90 kg इज मोर दॅन इनफ. तर हा टी बार आहे. तुम्ही मोस्टली जिममध्ये बघितलं असेल की मुलं एक बार घेता कुठेतरी असं कोपऱ्यामध्ये लावणार, मग त्याला वेट वगैरे लावून मारणार. तर आपल्याकडे इथे प्रॉपर टी बार आपण घेतलेला आहे. क्या बात. आणि टी बार हा खरं तर सगळ्या जिम मध्ये आपल्याला पाहायला नाही मिळत. नाही मिळत नाही मिळत. आणि मुलं खूप ट्रेन करतात टी बारने.
एक बार मोकळा लावणार, कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये Clip लावणार, लावायची क्लिप पुढे लावणार. साठी आणि तो करायचा. त्याच्यामुळे होतं काय माहितीये का, ह्या गोष्टी आता ते प्रॉपर फॉर्म येत नाही, दुसरं इंजुरी खूप होता. आणि बॅक म्हणजे असं आहे ना की तुम्ही प्रॉपरली ट्रेन केला नाही तर तुम्ही 101% लोअर बॅकला इंजुरी करणार. त्यामुळे प्रॉपर इक्विपमेंट, प्रॉपर नॉलेज जर असेल, तो प्रॉपर एक फॉर्म गेला पाहिजे, हा तो प्रॉपर सेट तो बसला प्रॉपर फॉर्म ज्या वेळेसच जाणार ना की तुम्हाला तुमचे टार्गेट व्हायला पाहिजे तो गेला पाहिजे. हा, आणि तुमच्याकडे कोण ट्रेन करते तुम्हाला त्याच्यावर डिपेंड असते ना सर्व गोष्टी. तसं आपल्याकडे सगळे वेल एज्युकेटेड आहेत, सर्व काही प्रॉपर नॉलेज आहे. त्यानंतर हे पण आहे, बायसेप साठी हा बेंच जो आहे बायसेप साठी आहे पूर्ण. त्याच्यावर तुम्ही बायसेप मारू शकता, त्यानंतर ट्रायसेप पण यूज करू शकता. त्याच्यानंतर केबल क्रॉसओव्हर, ह्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल व्हेरिएशन ट्राय करू शकता. मल्टिपल साठी, आणि ही पण खरं तर सगळ्याच म्हणजे जिम मध्ये पाहायला नाही मिळत. हा, म्हणजे आता कसं सध्या तरी भरपूर ठिकाणी म्हणजे सगळे ऑलमोस्ट सगळ्या जिम मध्ये तुम्हाला बघायला भेटतं. पण ज्यावेळेस आम्ही जे टाकलं होतं सुरुवातीला त्यावेळेस कुठेच नव्हतं. सगळे त्यावेळेस इंडियन वरती जोर देत होते, कारण की कॉस्टिंग खूप जास्त जाते इम्पोर्टेड मध्ये. आणि पण त्याची लाईफ पण तेवढीच आहे, जेवढे आपण कॉस्टिंग देतो त्याला तेवढी लाईफ पण तेवढीच आहे त्याची इम्पोर्टेड. तसं इंडियनची होत नाही. इंडियन काय होतं, दिसायला नवीन दिसतं 1 वर्ष 2 वर्ष, जास्तीत जास्त 2 वर्ष. 1 ते 2 वर्षाच्या मध्ये ते पूर्ण त्याचा क्वालिटी कळून येते काय ती. मग तेच आहे, आपल्याकडे खरं तर इतक्या चांगल्या इम्पोर्टेड मशीन आहेत दादा, इतकं सगळं व्यवस्थित आहे. दादा आपल्याला व्यवस्थित ट्रेन वगैरे सुद्धा करतात, आणि इतक्या कमी खरं तर पैशामध्ये आपल्याला इतकी छान जिम मिळते, आपल्याला इतके छान ट्रेनर मिळतात मित्रांनो. तर मग वाट कसली बघताय, तुम्ही सुद्धा या SP फिटनेसला. खरंच आता ह्या जिममधून असे काही बॉडी बिल्डर्स किंवा कोणी घडलेले असे व्यक्ती जर आम्हाला सांगाल. जिममधून नाही, पण एक तुम्हाला नक्कीच सांगेल की आमच्या 15 वर्षाच्या करिअरमध्ये सप्लिमेंट अँड बॉडी बिल्डिंगच्या, तर आम्ही भरपूर खेळाडू घडवलेले आहेत की जे महाराष्ट्र केसरी खेळलेले आहेत. 60 वर्ष वयोगट असो, 65 वर्ष असो, किंवा त्यानंतर खेलो इंडियासाठी एक लेडीज आहे, मी नाव नाही सांगणार इथे. त्याच्यानंतर म्हणजे पूर्णपणे आम्हीच ट्रेन केलेलं होतं की, आणि आज पण ती खूप उत्कृष्टपणे कामगिरी बजावत आहे कुस्तीमध्ये. त्यानंतर तुमच्या आर्मीचे खूप सारे खेळाडू आहेत, त्यानंतर आर्मी असो, त्यानंतर पोलीस लाईन असो, भरपूर प्रकारचे खेळाडू, त्यानंतर सिनियर लेवलचे ऑफिसर्स वगैरे, यांना सुद्धा आम्ही कन्सल्ट केलेलं आहे. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. तर दादा अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की इतकं मी छान म्हणजे बघतो, सगळं इम्पॉर्टंट दिसतंय मला, सगळ्या छान गोष्टी आहेत, लाईट्स चांगल्या आहेत, एक साऊंड चांगला व्यवस्थित वाजतोय, सगळीकडे मिरर आहे. म्हणजे मी सगळीकडे बघतोय की प्रत्येक फॉर्म जर तुम्ही करत असाल मित्रांनो, तर त्यासाठी तुम्हाला समोर एक मिरर दिसतोय. जिम म्हटलं की काय असतं, मिरर हा असलाच पाहिजे, कारण की तो एक मोटिवेशन आहे आपले. काही जिम मध्ये अरे आता लोकलच्या वेळी असतात एकदम छोट्या 500-600, तिकडे होता एकच असा एक मोठा असतो. त्यामुळे मिरर कशासाठी, एक आपण मोटिवेट झालो पाहिजे की आपण जे मारतोय आपलं बॉडी स्ट्रक्चर कसं चेंज होतं डे टू डे, ते आपल्याला दिसलं पाहिजे ना. किंवा आपण कुठला सपोज डंबेल घेतोय, डंबेल कर्ल करतोय, तर आपल्याला एक प्रॉपर फॉर्म येतोय की नाही तो कळायला पाहिजे ना. मग तो कसा कळणार आहे, मिरर मध्ये बघितलं की तुम्हाला प्रॉपरली कळतं. तर आता एक पुढील 5 वर्षामध्ये ह्या बिझनेसला घेऊन तुम्ही कुठे पाहता? फिटनेस इंडस्ट्री अशी आहे ना की 5 वर्ष काय, पुढची 50 वर्ष एकदम बूम मध्येच असणार, कारण की हे कधीच ऑनलाईन होऊ शकत नाही पहिली गोष्ट. किंवा कमाल वाक्य, हा ऑनलाईन होऊ शकत नाही, किंवा तुमच्याचं दुसरं कोणी येऊन ट्रेन करू शकत नाही स्वतःला. हे तुम्हालाच यावं लागणार आहे इथं. आणि फिटनेस इंडस्ट्री आणि SP फिटनेस पुढच्या 5 वर्षामध्ये नक्कीच तुम्हाला एक मोठ्या स्वरूपात दिसेल. वा वा वा. आणि त्यासाठी 360 कट्ट्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. तुमचं हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो, ते यश तुमच्या पदरात पडो, ह्या सदिच्छा आहेत. आणि त्यावेळी सुद्धा त्या जिममध्ये सुद्धा किंवा त्या सुद्धा आम्ही सहभाग नक्की आम्ही घेऊ. तर यस, धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद दादा. तर यस मित्रांनो, वाट कसली पाहते तुम्ही सुद्धा या SP फिटनेसला. एका कमी दरामध्ये एक चांगली छोटीशी एक फी आहे मित्रांनो, पण त्यामध्ये तुमचा फिटनेस होऊन जाईल. जी आपली रोजची दगदग आहे, ज्यामध्ये आपल्याला स्वतःला बॉडीला आपल्याला वेळ देता येत नाही, आपल्या शरीरावर आपल्याला काम नाही करता येत आहे, आपल्याला एक आपला माइंडसेट होत नाही आहे, आपल्याला स्वतःला टाईम देता येत नाही, तो वेळ तुम्हाला इथे मिळेल, या जिममध्ये मिळेल.
एक व्यवस्थित कार्डिओ आहे, व्यवस्थित वेट्स आहे, एक व्यवस्थित ट्रेनर आहे जो तुम्हाला तुमचं व्यवस्थित एक डाएट प्लॅन देणार आहे, तुम्हाला एक स्वतःची व्यवस्थित शरीरयष्टी करून देणार आहे, फिटनेस देणार आहे तुम्हाला. तर येस मित्रांनो, SP फिटनेस अहिल्यानगरमध्ये. आता एकदा व्यवस्थित पत्ता सांगा आपला. आपला ॲड्रेस आहे बालाजी कॉलनी, स्वामी समर्थ मंदिराजवळ, 3rd फ्लोअर. वा, क्या बात आहे. तर येस मित्रांनो, वाट कसली बात आहे, नक्की या SP फिटनेस. धन्यवाद.